चिठ्ठी नाव लिहून मरणार आहे, आत्महत्या करणार आहे. मला हे मेसेज आल्यानंतर मी सभागृहात सांगितलंय की सभागृहात तुम्ही त्यांचं नाव कट केलं, ते नाव कोणतं आहे म्हणून. हे कळाल्यानंतर मळावरची वेळ आली. त्यांच्या कार्यकर्त्याला आत्महत्या करतो म्हणल्यानंतर इथून पळून गेलेले तुम्ही बघितलं सगळ्यांनी कशा पद्धतीनं पळ काढून पळायला लागले ते. आता त्यांना माहित आहे अर्ध्या एक तासामध्ये नाव सांगायला बघा 25-26 लोकांनी फॉर्म भरलेला आहे. त्यांच्या पक्षात कोण लोक कष्ट काढले, कोण पार्टी वाटण्यासाठी मोठं केलं पार्टीला, आणि आता मलाही कोण खायला लागले. त्याच लोकांच्या विरोधात त्यांचा रोष आहे. रडत रडत मेसेज केला, मी तुम्हाला नाव सांगू शकतो, ते तुम्हालाही रोज भेटतात. त्यांनी सांगितले मी अर्ध्या तासात नाही आत्महत्या केलो. हे मेसेज मिळाल्यानंतर पळून गेलाय का? हे पळून गेलाय कशामुळे माहिती आहे का? त्यांच्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता माझं नाव यादीत नाही म्हणल्यावर त्यांनी त्यांना पण मेसेज टाकला, नरेंद्रला मेसेज टाकला आणि मला मेसेज टाकला. आंदोलन तुम्हाला विनंती आहे हा विषय तुम्ही सभागृहात सांगा म्हणून त्यांनी पळायची वेळ आली. बघा ते कशा पद्धतीने तरमत आहे कार्यकर्ता. अशा कित्येक लोकांना तुम्ही कुणाची नावं काढली. मला जर अजब वाटतंय यादी बघितल्यानंतर कुणाची नावं आली त्या यादीमध्ये, ही नावं या यादीमधली जी 7 नावं आहेत, खरंच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्याचं चिंतन करावं. ही 7 नावं किती दिवस पक्षात दिसली होती तुम्हाला? कोण कोण काम केलं या 7 लोकांचं पार्टीचं? मला त्यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, पण मला आता कळलंय दलाली केल्यानंतर सुद्धा नावं आतमध्ये येते. ह्याचं उदाहरण आता इथं बघायला मिळालं. इथं ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं एकमेकाला काही गोष्टी पोहोचवल्या तरी त्यांची नावं आत येते. ह्याचं मोठं उदाहरण आता इथं या सभागृहात मिळालं. ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही. एका कार्यकर्त्याला सांगायची वेळ येते की अर्ध्या तासात जर माझं नाव नाही आलं तर मी आत्महत्या करेन असं म्हणल्यावर कळून द्यायची वेळ आलेली आहे. ही आजच्या दिवशी या महापालिकेत सगळ्यात काळा दिवस आहे. आणि पहिला दिवस असा होणार असेल तर पुढे 5 वर्ष आपल्याला काय बघायला मिळेल. आमचे कितीतरी प्रश्न मांडायचे होते. शहराच्या पाणी पुरवठ्याचा विषय महत्वाचा आहे. शहरातला पाणी पुरवठा, रमजान सारखा सण चालू झालेला आहे, लोकांना पाण्याविषयी बोलायचं होतं. हे सगळे विषय असताना सुद्धा अशा पद्धतीने सभात्याग करून पळून जाणं हे बळपुटेचं लक्षण आहे. आता मला माहित आहे हे इथून जाऊन बसतील तिथं हॉटेलवर, तिथं रातभर कुटाणे झाले, अजून तिथं कुटाणे करतील आणि उद्याच्या मीटिंगमध्ये बरेच सांगतील आम्ही भारतीय जनता पार्टीचे. अहो तुम्ही आत्ता जी 7 नावं आणलेत ना त्याचं चिंतन करून बघा ती नावं कुणाची आहेत, त्याच्या पद्धतीने केले सगळ्यांना माहित आहे. आणि परवा सुद्धा तुम्ही बघितलं असेल 87 जागा आल्या, 88 करण्याकरता काय काय करावं लागलं. त्याला त्या भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रवादीचा जो काय आपला हनी आहे वैभव तुरेला 25 लाख रुपये देऊन त्याला त्यांच्यामध्ये समाविष्ट केला. 88 जागा का केल्या? 87 जागा असताना 88 करायची गरज का आली? एक सदस्य वाढलेला असता म्हणून 25 लाख रुपये मोजावे लागले. त्यांनी तर जाहीर सांगत होता, त्याला विचारलं तुझा खर्च किती झाला आहे? त्यांनी म्हणला माझा खर्च त्या नाटक टाकून विचारा, कारण त्याच्यापेक्षा निम्मा तर झाला असेल ना माझा. त्यांनी मला मिटिंगमध्ये काय बोलत ते सांगितलं. जेव्हा त्याला पैशाचा विषय काढला तर त्यांनी सांगितलं नागेश टाकून काय किती कुटी केलं माहीत आहे ना, त्याचा निम्मा तर माझा झाला असं म्हणून त्यांनी तिथं पैसे वाटाघाटी करून त्या 87-88 करून घेतलेला. सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा होती. यामध्ये महत्त्वाचा विषय परिवहन समितीचे सदस्य नेमणे व जे स्वीकृत सदस्य आहेत त्यांचे नेमणे याकरता विषय असताना भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या इच्छाला आलेले 8 सदस्य त्यांनी 8 असताना त्यांनी कालच चालबाशी केली आणि एका सदस्याला 25 लाख रुपये देऊन त्यांना त्यांनी 88वर नेली त्यांची संख्या आणि त्यांच्या इच्छाला 9 सदस्य आले. सभागृह नेत्यांनी लाईव्ह मध्ये सांगितलं, तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीचे 9 नावं मी जाहीर करतोय आणि नावं जाहीर करत असताना तरी 7च नावं जाहीर केलेले आहेत. सगळ्यांकडे जर 7 नावं जाहीर केले आणि 2 नावं त्यांना करता आले. त्या एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचा मला मेसेज आला, मी तुम्हाला तो दाखवू शकतो की माझं नाव जर ह्याच्यामध्ये आलं नाही आणि 8 नावं वाचलेत, 9वं नाव माझं होतं, ते नाव कट झालंय आणि म्हणून मी अर्ध्या तासाच्या आत आत्महत्या करणार असं म्हटल्यानंतर त्यांना तो मेसेज गेला. महापौरांना तो मेसेज टाकला. त्यांनी सभागृह नेत्याला मेसेज टाकला आणि मला सांगितलं की तुम्ही तर माझा आवाज म्हणून बोला सभागृहामध्ये. आणि जेव्हा मी बोललो तेव्हा त्यांना पळून जाण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता. आता तुम्ही बघितलं असेल
हे सगळं रात्रभर तिथं बालाई सरोवरमध्ये बसून काय काय गोष्टी घडायला लागल्यात आणि इथं पालकमंत्री महोदय सांगतात की मी एक हाती सत्ता आणली, एक हाती सत्ता आणली तरी सभागृह 1 तास चालू शकत नाही. पहिल्या विषयात तुम्हाला सभागृह चालवता आलेलं नाही या, कशाला बाकीच्या मोठ्या मोठ्या गोष्टी बोलता. जे काय घडा लागलंय त्याच्या सगळे सोलापूरकर साक्षीदार आहेत. आज सोलापुरामध्ये महत्त्वाचे विषय आहेत. पाण्याच्या प्रश्नावर बोलायचं होतं, रमजान सारखा मोठा सण सुरू झालेला आहे त्या विषयामध्ये आम्हाला बोलायचं होतं, पण यांना कुठेही त्यांना सभा चालवता आलेली नाही. त्यांनी सभा ताक करून पळून केलेले आहेत. याचा मी आज त्यांचा जाहीर निषेध करतो. तुम्ही नक्की काय आक्षेप घेतला की ज्याच्यामध्ये माझा आक्षेप असा आहे की आज जी महत्त्वाची सभा होती त्या सभेमध्ये 10 स्वीकृत सदस्यांची नावं जाहीर होणं गरजेचं होतं. भारतीय जनता पार्टीचे त्यांच्या संख्येनुसार त्यांचं म्हणणं होतं की 9 सदस्य आहेत आणि एक MIM पक्षाचा सदस्य आहे. तर त्या 10 लोकांची यादी डिक्लेअर झाल्यानंतरच त्या प्रस्तावाला मान्यता होत होती. पण त्यांनी तसं न करता त्यांनी 7च लोकांची नावं डिक्लेअर केले. 2 लोकांची नावं आयत्या वेळेस इथं येसवर कट केलेले आहेत असं सांगितलं जात आहे. काल रात्रीपर्यंत होतं, कोण म्हणतंय मला चंद्रकांत दादांनी माझं नाव दिलं, कोण म्हणतंय माझं नाव फडणवीस साहेबांनी दिलं, कोण म्हणतंय बावनकुळेंनी माझं नाव सुचवलं. पण तरी सुद्धा हे वरचे नेते फडणवीस साहेबांनी सुचवू द्या, बावनकुळे साहेबांनी सुचवू द्या, पण इथं छोटू आमदार आणि पालकमंत्री जोपर्यंत सुचवणार नाहीत तोपर्यंत तुमची कुणाचीही नावं कशातल्याही यादीत येणार नाही. आणि हे कळाल्यावरच एका कार्यकर्त्याने मेसेज दिला की मला आता आत्महत्या केल्याशिवाय कुठलाच पर्याय नाही. मागं तुम्ही बघितलं असेल एक रील मिळत होतं की मला तिकीट मिळालं नाही मी मरतो, पण आत्ता त्यांनी असं सांगितलं की मला मरण्याला तुम्ही जबाबदार आहे. भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री आणि इथले आमदार या सगळ्या गोष्टीला माझ्या आत्महत्येला कारणीभूत असेल, महापौर कारणीभूत असतील अशी 3घांची नावं त्यांनी आत्महत्येच्या यादीमध्ये मला मेसेज टाकलाय की मी या 3 लोकांचं नाव लिहून आत्महत्या करतोय. हा मेसेज जसा पळाला तसा ते पळाला. महापौर पळाले, महापौरांनी लगेच फोन केला, दादा मला मेसेज असा आलाय त्या सदस्याचा आणि पालकमंत्र्याचं नाव घेऊन तुमचं नाव घेऊन आत्महत्या करतो म्हणताय. म्हणल्यावर ते म्हणले अरे बंद कर सभा, पळ इथनं पळ म्हणले की पळाले. आता हे सगळे बालाई चरूला जाऊन बसतील. नियम असा सांगतो ही सभा संपायच्या आत ती नावं त्या ह्याच्यावर एकमताने असू द्या बहुमताने ते डिक्लेअर व्हायला पाहिजे. हे डिक्लेअर झालेले नाही आहेत, त्याच्यामुळं आजची बेकायदेशीर सभा आहे. आता आमच्या म्हणण्यानुसार ही 7च नावं फायनल आहेत. 9 आणि 8 आणि 9 नाव जेव्हा येईल तर आम्ही त्यासाठी कोर्टात जाऊ. आता जी काही नावं आली होती जी वाचलीत सभागृहात तीच नावं आता शेवट नावं असतील आणि परिवहनचे तर ह्यांना नावं करता आली नाहीत. मागच्या वर्षी सुद्धा तुम्हाला माहीत आहे स्थायी समितीची नावं त्यांना करता आली नव्हती. स्थायी समिती 4 वर्ष भारतीय जनता पार्टी सत्ता असून सुद्धा त्यांना करता आलेली नव्हती. त्याच पद्धतीनं चेअरमन नव्हता. सगळा भोंगळा कारभार आपण महापालिकेचा बघितला. अजेंडाचे विषय जर का आज पूर्ण नाही किंवा त्यांना जर अनुमोदन किंवा प्रस्ताव तो पारित नाही झाला नाही 2 प्रस्ताव करता घेता येणार नाही मग तो पूर्ण सभा तगूर झाली असती तर आपण हे मान्य करता आलं असतं. त्यांनी त्या प्रस्तावातले 10 मधले 8 नावं MIMचं एक 9वं नाव हे डिक्लेअर होत आहे. म्हणजे टोटल 8 लोकांची नावं डिक्लेअर झाली आणि 2 नावांसाठी आम्ही सभा अर्धवट करणार ही कुठला प्रस्ताव. आणि त्यांनी तसंही सांगितलेलं नाही की आम्ही 8 नावं डिक्लेअर करतोय आणि त्याच्यामुळे ही नेमबाह्य चुकीच्या पद्धतीनं महाराष्ट्रात आज सगळीकडे नव्यानं महापालिका झालेले आहेत. असं कुठेही घडलेलं असेल. मी फडणवीस साहेबांना विनंती करतो, शिस्तीचे नेते म्हणून तुम्हाला महाराष्ट्रात ओळखलं जात आहे. फडणवीस साहेबांनी नगरसेवक म्हणून काम केलंय, महापौर म्हणून काम केलंय. महापौर पदाचे काय अधिकार असतात, सभागृहाची किती गरिमा असते. पण अशा पद्धतीनं हॉटेलला बसून जर तुम्ही सभागृह चालवत असाल, पालकमंत्री महोदय तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्ही जिल्ह्याचा कारभार करा. महापालिकेत अशा पद्धतीचा चुकीचा कारभार करण्याची परंपरा सोलापूरला मांडू नका. सोलापूरकर आधीच तुम्हाला त्रस्त झालेले आहेत. तुमची काय दिशावर बंदूक मारण्याचे फोटो बघून सोलापूरकर ऑलरेडी त्रस्त असताना तुम्ही आता नवीन काय गोष्टी या सभागृहात करून आम्हाला सगळ्याला त्रास देण्याचं काम करून भारतीय जनता पार्टीनं त्यांचे 87 नगरसेवक आहेत तरी त्यांना 88 करायचं होतं. त्याचं कारण असं होतं की त्यांना असं वाटत होतं संख्यागणितामध्ये त्यांच्या 87ला त्यांना 7 जागा मिळतील म्हणून ते 88 जागा करण्यासाठी त्यांनी 25 लाख रुपये देऊन त्या वैभव पुरे या कॅन्डिडेटला त्यांचा पाठिंबा घेतला. वास्तविक भारतीय जनता पार्टीच्या विरोधात ते लढला. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी पाडून वैभव पुरे निवडून आलाय. 87 जागा असताना 88 जागेसाठी त्यांना आजपर्यंत मिटिंग करावी लागली. नरेंद्र काळेंनी त्यांना गाडीत घालून घेऊन गेला, आमदारापाशी बसवला. तिथून नेऊन पैशाची थैली मिळाल्यावर मग तो त्यांच्यामध्ये गेला. आणि ठीक आहे प्रत्येकाला अधिकार आहे, कोण कुठं जावं काय करतात त्याचा वैयक्तिक अधिकार आहे. आम्हाला सोलापूरकरांनी महापालिकेत सोलापूरकरांचे प्रश्न मांडायला पाठवलंय. आम्ही आमच्या कामाशी हे ठाम राहू एवढं आम्ही सांगतो. बापू ते सदस्य तुमच्या सोबत आले की तुमचे एक स्वीकृत वाढला असं म्हटलं जात आहे. आम्ही कुठल्याही सदस्याला आणण्याचा प्रयत्न केला नाही. ह्याचं कारण सांगतो. कारण आम्ही इलेक्शनला जरी एकत्र होतो
एक आमच्या 4 सदस्यावर आम्हाला स्वीकृत मिळत नव्हतं हे आम्हाला माहिती. Like, subscribe, click on the bell.